नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे आमचा महाबळेश्वरमध्ये दुसरा दिवस आणि आत्ता सकाळचे 10 वाजलेत. सकाळी सकाळी विचार केला चला सर्वात अगोदर नाश्ता करून घेऊया आणि त्यानंतर मग आजच्या दिवसाला सुरुवात होईल. पुढे कुठे कुठे जाणार आहे ते आज व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. आता आम्ही पटापट नाश्ता करून घेतो. त्यानंतर आज ओल्ड महाबळेश्वर आणि पुढे पाचगणीला पण सुद्धा टेबल लँड वगैरे असे खूप काही पॉईंट्स आहेत. तर आज ते बघायचा विचार केला आहे. तर बघूया काय काय पॉसिबल होते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तर या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. फायनली आम्ही बुरशे लोक आलो आहोत नाश्ता करायला. हा तू आंघोळ केले, आम्ही नाही केले. आम्हाला जायचंय पूलला, त्याच्यामुळे आम्ही आता इथे थोडासा नाश्ता करू. कुठे काय घे कर. कानाला फोन लावलाय त्याने, इथे हात लावला नाही, ते फोनला नाही कानाला हात लावलाय. हॅलो बोल. हॅलो बोल. हॅलो हॅलो. कोणाला लागलाय फोन? कोणाला लागलाय? कोण नाही बोलत आहे? चला इकडे आमच्या आलेला आहे सर मस्तपैकी गरमागरम मसाला डोसा आणि अमरचं काय विचार चालू आहे? काहीतरी प्लॅन चालू आहे तुझा. प्लॅन काय? पता तेरा प्लॅन काय? पाचगनी में बोला कुछ बताना नहीं. तेरा प्लॅन काय? तो हे काय डोसा का? हा डोसाला मोसा तुलाच मागवलाय. तू काय खाणार आहे रे? तू काय खाणार आहे? नाही मिळत इथे नाही. मला दे गॉगल, मला दे मला. नाही हात नाही, मला गॉगल दे. मला दे मला. अरे हा तू माझा घे, तुला तो माझा तुला घे, तुझा मला दे. ठीक आहे, डन डील डन. नाही मकई पॅटिस. मकई तूच तर बोललास चला चहा बोला आधी दे. हा अजून काय? बट तुझा पराठा एक आपण घ्या येताना जबायचा. चला आमचं झालं आहे खाऊन आणि इथे आलं आहे आमच्या छोट्या मास्टरचं ध्रुविष्ट जेवण आणि इथे आलं आहे माझा फ्रेश लाईम सोडा. नाश्ता वगैरे करून आता आम्ही आलो आहे परत आमच्या रिसॉर्ट वरती आणि इकडे आता तयारी चालली आहे पूल पार्टी करायची. विशाखा हवा भरते ट्यूब मध्ये. हा ट्यूब मध्ये. ह्याला पकडा एक मिनिट, हा करू नाही देणार. आणि इथे प्रेक्षक आहेत. प्रेक्षक लई तो जाईल खाली, उडी मारेल. त्याचा हात टाक ना खाली, तोंडात घालेल. बघितलं कमी येतो. माग मंग्या माग. तू कशाला घातले चप्पल? काढ. अरे मजा घातलाय तोकडा चड्डा. खिशात काय? चप्पल काढ ना. हे बघा कसं चप्पल घालून बसलाय. अरे करून जाणार तर जाऊ की नको म्हणून तुला ढकललं. कसला आलं आता
सगळी थंडी उडाली माझी 2 दिवसाची थंडी उडाली. तुम्हाला मी टाकलो का? नाही मला हाईट नाही ना माहिती एवढी आहे. मग त्याच्यासाठी म्हणजे मला एवढी झाली ना. बच्चा नाही जायचंय पाण्यात. नाही तुला ढकला ना तुला मी हा माणूस आलाय पाण्यातून. आलाय बाबा पाण्यात गेलो होतो. पाण्यातली माणसं आग लागू दे त्या पाण्याला. पाण्यातली माणसं साधी मुली. विशाखा उतरली आहे. माझी पोडी विशाखाला थंडी लागते. हा पण थंड आहे खोल आहे. एवढा नसेल तो, कम्पॅरेटिव्हली कमी आहे तिकडच्या पेक्षा. नाही ढकलत बाबा मी. मला नाही मला अमर चलो गो इन. मला बोलतो उठ. काय बोललं सोडं पहिलं. चप्पल काढ. मी आपल्या इज्जत मध्ये चप्पल काढली आणि फक्त पाय बाहेर काढले होते. ए हा बघ आला. भाई धोका दिया तूने मेरे को. तुला ढकलून हे अजून बाहेरच आहेत. त्याला माहिती आवडतात ती. अरे काय रे टेनिया 1 वर्षातच फक्त. आता अमरचं घे. वंड किती आहे? वन नाही जास्त. ह्याच्या छाती एवढी आली होती. वन नाही. छाती एवढी आली होती. अरे बाबा काय तो नकरा. नकरा करून लागत आहे कधीपासून. आता कसं वाटतंय. गारगार वाटतंय. लय गार आहे. मला ढकललं होतं. बदला पवनी घेऊन जा. पवनी घेऊन जा. पवनी खाऊन जा. चला का अरे जा. अरे एवढं चालेस तू. अरे तिथपर्यंत जायचंय. दमला मग काय बोलतो. अरे हाईट तुला गेल्यावरती कळेल अशी पण. अलगत वरती आली परत. हे प्रगती उतर ना खाली. अबे हे तुला कुठे जायचं. हे मागे तो ऐकत नाही त्यांना बघून. त्याला नीट पकड व्यवस्थित. अरे उभा कसा राहिला. हा बघ कसा जोडा उभा राहिला तो. एवढाच तर आहे. बाहेर बरं वाटतं आले तो. ते बघ काय करते तुझी मम्मी पप्पा तिकडे. त्याला जायचंय आतमध्ये. तो बघ त्याला आतमध्ये जायचंय. ये अपने को नहीं नहाने देगा. पाय अरे खाली चिखल आहे. तो ऐकत नाही. काय खराब होते नो. तो थोड्याने बोलेल घे बोलणार. तो त्याच्याकडे चालतो बघ. त्याने पाय टाकला त्याने सरळ. त्याला माहिती आतमध्ये उतरायचंय. अरे एक काम करे बादली घेऊन बाहेर एक बादली घेऊन बाहेर आंघोळ करतो. आज जायची इच्छा नाही आपली. काय बाबूला जायचंय पूल मध्ये मम्मी पप्पांना बघून. बघा कसा चाललाय तो. हात टाकतो. त्याचं तोंड बघ तोंड. एका दिवसात शेमडा सुरुवात झाली ना. आता त्याला पूल मध्ये जायचं. ही बघ आज चिपकले स्टार मासा. स्टार मासा. ए हा बघ पाय बघ याचा. अरे यार अरे तो लय करेल. तो नाही ऐकत आहे खाली सोडल्यावरती. तोच प्रॉब्लेम आहे. 3 गो. त्यांना तसंच शिकवलंय. असं काय नाही.
असा असा मी आतलाच पण नाही करतो. त्याच्या आधी improve नाही पण. श्याम थंड आहे बरं श्याम खरंच. एकतर हवा सुटले थंड, त्यात पाणी सुद्धा थंड आहे कुठे बाबा. तिथे दाखवतोस कसं हं? माझ्या पोराला वर याचं बघा काय चाललंय. ओलाच झालाय जा, निघ. जा लवकर, करा फुकट. चला आता पूल मध्ये मजा करून झाली आमची ने आता आम्ही निघालो भटकायला. मजा करून नाही मग थंडी रे कापून थंडीने आता बघूया 2 वाजलेत. आता कुठे जायचं अजून काही प्लॅन नाही. बाहेर पडू आणि बघू जिकडे रस्ता दिसेल तिकडे जायचं. हा कुठे चालला ए कुठे चाललाय तू? बोलली ना तुला चालवायची आहे गाडी? ध्रुवेश गाडी चालवायची आहे? पार्क एव्हेन्यू आहे. मी पण नाही घेतलंय जॅकेट. राहू दे बघितली सीट खाली गेलो कुठे पडलं काय कुठे काय पाहिजे तुला? बोल. दाईश दाईश कोण आहे? हाय तू दाईश आहे? आम्हाला ध्रुवेश नाहीये म्हणून दाईश बाय बाय. फिरायला चाललोय. सांग सोनू काका चला चलो गणपती बाप्पा. अशा प्रकारे आपला दुसरा दिवसाचा भटकंतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आमचा पहिला पॉइंट आहे इथे मिडल पॉइंट आणि तुम्हाला आहे ना इथला खालचा व्ह्यू दाखवतो. इतका जबरदस्त व्ह्यू आहे ना. हा डॅम आहे. अरे तुला माहिती आहे आपण ते एका पॉइंट वरती गेलो त्याच्यामध्ये आपण हँड स्टँडिंग केली ते कुठे आहे? काय केलं होतं? हँड स्टँड केलेलं ते समोर हा आहे ना, हा एलिफंट पॉइंट आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा तो जबरदस्त व्ह्यू आहे. इकडे बघा, हे बघा, हे खाली बघ कोण आहेत. अजून होते इथे कुठेतरी दिसत नाहीत गावतात. इव्हेंटेड येस. ह्यांचं दोघांचं बघ काय चाललंय ते. दे लवकर दे आता दे ए काय पाहिजे तुला? दे दे काय दे. तुला द्यायचंय तू काय? चला आता आपण चाललोय सावित्री पॉइंट. ए चल नाही जायचं नंतर संध्याकाळी मॅप्रोला. 10 आपल्याला रुपयात का सुट्टे नाहीत काय राव तू पण. माझ्याकडे हे काय आहे? चिंच आहे ना. हे स्ट्रॉबेरी आहे, हे चिंच आहे, हे किवी आहे आणि हे ब्लूबेरी घेते ना. एक किती झाले? 5 आहेत का पैसे सुट्टे पण? आहेत का? 10 जीपे होईल. आता हे एक चॉकलेट घेतला तर सगळ्यांनी टाइमपास सगळ्यांनी चुपून चुपून द्यायचा आहे काय मग त्याला. आता नवरा बायको नवऱ्याला देऊ शकतो. प्रत्येकाला कसं काय आता तो फ्लेवर समजेल. ए स्ट्रॉबेरी आणि चिंच सगळे भेटणार आहेत हे सगळे आपल्याला तिकडे. हो पण मी आता जस्ट असं तोंडात टाकायला घेतला. पडला बरं झालं. पडशील की चिंच ठेवला. ते बघ तिकडे एक पॉइंट आहे. काय इको पॉइंट असेल तो. हम्म मी पण ओरडू का इथून? ओरड. मस्त का? आता त्यांना असं ए, वाटतं खाली बघ. कोकणातला माणूस आलाय. हम्म कोकणी माणसं असं आवाज देतात. बरोबर. काय हो केव्हा आलीस? जेवली हो? ती तिथून दिसल्यावरती ते साईड बोलतो. तिथे साईड आहे ना, तिथे ती 3 माकडं बनली आहेत नॅचरल पद्धतीने. कुठे ते 3 माकडं आहेत? ती बघ. मी सारखं नाही सांगणार. अरे पण ते दिसतच नाही ते कुठे आहेत. हा बघ. अरे हे बघ ना त्या कॉर्नरला 2 डोंगराच्या मध्ये. कुठे माकड आहे? ते काय 3 तिकडे असं बसलेलं तुला दिसत नाहीये तिकडे छोटू? ये. काय त्या पोराला खाली चालवत आहे?
लोकांची पोरं गड चढतात अरे गड. आपण चालतोय हा बघ गड गड दमला गडी दमला. अरे खडी आहे बस. हा. त्या खडीत हो ए चल दाईश सोना दाईश तो किडा जो आपल्या शेतात असतो. केसरून केसरुंड आहे. दिसायला किती क्यूट दिसतो ना. मग घे खिशात. नको ते खाल सुटते. पॉइंट फिरायच्या नावाने बोंब आहे नुसती टाइमपास. हे लवकर मीच घेऊन गेली तुला जीपे केला. चले. फिरायचं कमी चाललंय आणि फक्त खाण्याचं चाललंय. अमर तू जर आता मला बोललास नाही आता हा परत बोलेल अरे यार पॉइंट बघायचे राहिले म्हणून आता भेळ घेत बसलाय. भेळ खा भेळ. मला चमच बेटर 2 मिनिटं थांबून खाऊन टाका ना. माझ्या हातात बाळ पण आहे. अरे खूप टाइम वेस्ट होईल अरे हा टाइम वेस्ट होईल. अरे मग काय please यार. हा ठीक आहे बाबूला बसू इथे हा मागापासून उभा होता तेव्हा याचा टाइम वेस्ट नाही झाला. व्यवस्थित खाऊन पण देत नाही. चालत चालत खाते. चालत चालत खातोय. नवरा अरे पण एका ठिकाणी उभं राहिलं असतं तर काय आलं असतं. एवढा टाइम वाचला असता काय सांग ना. रस्ता किती कव्हर केला दिसत नाही. विशाखा कसं वाटतंय. मस्त. माकड माकड बापरे. साईडने चल बाई. तो पण घाबरला असेल तुला पण तो गेला काय साईडला पण आपल्या हातात आहे यार. का ते माझ्या हातातून ह्याने घेतली काढून. ए बाबा थँक्यू तरी बोल. काय कुठे एक भेळ घेतली होती किती तासाने तो पण घेऊन गेला. अमरमुळे बोल अमरमुळे. अमरमुळेच स्वतःची लपवला आणि माझी अशी उघड्यावरती राहिली. इथे आलो हा इको पॉइंट. ही बघ इको पॉइंटला काय करते हिचं बघ काय चाललंय ते. अरे लोक काय करतायत ही काय करते. बाबूच्या नावाने स्वतः खाते. बस बस चला. आलो मी देते. हा ना आला. मी आयलो तो बघतो हे ना झालंय काय येडे झाले ते लोक. ही दरी आहे ना ही माग अशी ही याच्यावर दरी होती. तर आता तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल तर याच्यावर दरी होती. तो सावित्रीचा पूल गेला महाडचा. हा तवा ती त्याच्यावरची दरी गेली. हे मोकळं झाल्यामुळे तर आम्ही हे काम करतो म्हणून नगरपालिकेनं फारीकवाल्यांनी हे दिवाळ मला बांधून दिली. अच्छा समजता. हा 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 झरा पाहिजे जरा सावित्री नदी आहे. ही नदीच आहे. सावित्री नदीचं पाणी डायरेक्ट इथे येतोय. आता ह्या दिवसात पण कधी सुकत नाही नदी. आता घर जंगलातलं कवा सुकलं होतं. हो तेच बोललो एवढ्या उंचावरती. आणि ह्याच्यात मी जर एखाद दिवशी नसली तर लोक नाचून तोंड नाही बरोबर हो हो खराब करून टाकतात. हा बरोबर आहे. हे सांभाळलंय आम्ही. इथे निव्वळ पाणी हे 3-4 हे असं पाणी ना तुम्हाला दुनियाच्या कुठल्या पण टोकावरती जा तुम्ही आणि किती बिस्लरी प्या तुम्ही पोटात पण हे जे पाणी आहे ना जे नॅचरल ते तुम्हाला कुठेच नाही मिळणार. गावच्या ठिकाणी वगैरे असं सगळीकडे मिळतं असंच नाही की इथेच मिळतंय पण बिस्लरीच मी बिस्लरीचं बोलतोय. फिल्टर केलेलं पाणी आणि हे पाणी याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला इकडे आल्यावरती ना प्रत्येक पॉइंटला काय ना काहीतरी खाण्यासाठी. काय गुजबेरी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी आंबा चिंच काकडी हा काय लाल मुळा पेरू हे पोपटी काय हे ना पहिला काय बोलतात पोपटीच रे आपल्या गावी असते. हा तो बघ कसं खातोय चॉकलेट. पूर्ण यांचं पॅकेट घेतलं होतं तुम्ही ओढून. कसं बघतो तुला खाताना. हा बघा खातोय. दे बोलते. ए तुला पाहिजे हा हा तुला पाहिजे. ए इथे काय लिहिलंय बाज. रेलिंगच्या कठड्यावरून वाकून बघणे धोकादायक ठरू शकते. तसेच कडाभाग असल्याने पाय घसरून दरीत पडण्याची शक्यता आहे. सर्व पर्यटकांनी विनंती करण्यात येते की त्यांनी रेलिंगला टेकून उभे राहणे, रेलिंग सुरक्षा भिंतीवर उभे राहणे, सेल्फी काढणे, रेलिंगच्या बाहेर जाणे यास मनाई आहे. हा नितीन ओरडून दमला तो. चल
नुसता शॉपिंग नुसता शॉपिंग. कोकोनट वुड आहे आपल्या नारळाच्या करवंटीपासून बनवलेली आहे. नारळाच्या करवंटीपासून बनवलेली आहे. ते व्हाईट मनी ते बटर हे का? अच्छा. प्रगती तुला यातली हॅट मला विचार ना, तुला काय? मला असं विचार ना, तुला हॅट पाहिजे? तुला हॅट पाहिजे? अरे इकडे माडे बघ. अरे हॅट मधुर विशाखा चल चल ना, एक विशाखा लवकर चल लवकर जोरात जोरात. आ जाओ देखो ये देखो डान्स. झालं चला आता. यांचा हा माझ्याकडे दिलाय पार्सल आणि दोघं बागडतात तिकडे. हा आई सबूस बघ. आम्ही सगळं फिरून झालेत, पॉइंट वगैरे बघून आता लास्टला आलो. इथे श्री क्षेत्र श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. इथे दर्शन करूया आणि इथून मग नंतर आपण जाणार आहे महाबळेश्वर मॅप्रो गार्डनला. मंदिरात जाताना आहे ना, तुम्हाला इथे भरपूर सारी दुकाने मिळतील जिथे तुम्ही जशी पाहिजे तशी मनासारखी शॉपिंग करू शकता. या साईडला पण आहे श्री अतिबळेश्वर मंदिर आणि इकडे श्री महाबळेश्वर मंदिर. तर आपण दोन्ही साईडला जाऊन दर्शन करणार आहोत. तुमचं दर्शन करून झालंय आणि इथे बघा हे आहे मंदिर. ही मंदिराची मागची बाजू आहे. हा मागचा परिसर मंदिराच्या. अजून एक मंदिर आहे त्या साईडला, तिथे सुद्धा आपल्याला अजून दर्शन करायचं बाकी आहे. इथे आहे श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर. मित्रांनो, आता आपण हे बघितलं ना आतमध्ये, हे आहे पंचगंगा मंदिर आणि इथे आतमध्ये ना 5 नद्यांचा संगम इथे एकत्र होतो. आता इथून आपण दर्शन करून झालं की आपण निघणार आहे मॅप्रो गार्डनला. यांचं काय शॉपिंगचं संपत नाही आहे. हे कृष्णामाई मंदिर नाही आहे, हे अतिबळेश्वर मंदिर आहे. ते बघ, श्री अतिबळेश्वर मंदिर. हे ते नंदी आहेत. अरे हे राहिले मोगलांपासून. हो हो, त्यांच्यावर नजर नाही गेली म्हणून हे राहिले. लोक काय डिस्ट्रॉय केलं माहितीये. काय काम केलं मग मेहनती लोक. इथे कासव बघितलं. चला, जाते हे दर्शन करून झालंय. आता आम्ही इथून निघालो. आता महाबळेश्वर जे मॅप्रो गार्डन आहे तिथे जाऊन थोडंसं काहीतरी खाऊया, कारण सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाही. आज फास्टिंग होतं आमचं. काल आम्ही बरंच अरे गाडी खोल रे. आता अण्णा ऐसा कसा करता रे तू? सनसेट नाहीये. सनसेट आपल्याला नाही बघायला मिळणार. कसं वाटतंय आजचा दिवस? बेस्ट एकदम धमाल म्हणजे काय, आम्हाला असताना धमाल होणारच.
अरे बस काय अमर सोबत कोण होता माहितीये का? विसरला काय? अमर सोबत कोण आहे? हा अमर सोबत बाबू होता. हा, समजला. बाबू सोबत अजून कोण होता माहितीये काय? बायको आहे, आणि अजून कोण होता माहितीये काय? गाडी आहे ना. अरे तेव्हापर्यंत विचार जोपर्यंत तुझा नंबर येत अजून काय? अजून कोण होतं माहितीये का? पुढचं आठवत नाही. हा, तुझी याददाश्त तुझी कमी झाली वाटतं. मित्रांनो, आम्ही आता मॅप्रो गार्डन कॅन्सल केलंय कारण आम्ही मॅप्रो गार्डनला उद्या जाणार आहे. कारण थोडासा उशीर झालाय मला. अजूनपर्यंत आम्ही जेवलो सुद्धा नाही. तर आता विचार करतोय थोडंसं काहीतरी खाऊन घेतो इथे आणि त्यानंतर मग उद्या जाऊ मॅप्रो गार्डनला. चला मित्रांनो, आता जेवायला आलोय. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं तर इथे सागरच्या इथे हॉटेलमध्ये, हॉटेल हिरकणीमध्ये आलो आता आम्ही. सकाळसुद्धा नाश्ता इथेच केला होता. त्यानंतर आता इथे जेवण गेलं. जेवणाची ऑर्डर येताना सागरला दिली होती तर त्याने बाकीचे सर्व प्रिपेअरिंग करून ठेवले, प्लेटिंग वगैरे केले. फक्त अजूनपर्यंत ऑर्डर नाही आले. बाबूसाठी बेड रेडी करतो इथेच. काय छान केलं, एकदम मस्त ऑर्डर आले. वा, आता भूक वाजून वाढली. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. वा 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 वा. अरे आज सकाळी तूच होतास. मग दादा म्हणजे दादाचा विषय एकदम भारी आहे. हा 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 हा. काय ती तंदुरी, काय ती पोट, काय तो सूप. सूप बघू ना सागर. सागर तंदुरी भारी आहे. खायच्या आधीच सांगतोय. नाही रे, कसं लागलं. गरम गरम सूप सुद्धा आलंय. खाली अमर खाताना बोलत नाही कोणाशी. एक मार्गे सुरू करतो ना, एंड झाल्यावरती डायरेक्ट. अगं बाई, ती हाडी टाकायची असते. रुको जरा रुको. अरे कभी कितना रुको, मेरा दांत दर्द करने लगा इधर तेरे को देख देख के. मध्ये बघ. अब अजून एक लहान मुलगा आहे, एकदम लहान. त्याची प्लेट मस्त सजवून बसलाय. मग हे खायची वाट बघतोय बघ. आला की चालू कर. आमची प्लेट बघ. दन दन दन. आमच्या प्लेट मध्ये अजून आलं नाहीये. इकडे बघ. तू काय मला मारतोय? बाबा ते नाही आपल्याला आवडत. हा? तृप्तीसाठी काय मेसेज आहे तुला? ह्याचे आहेत ना काहीतरी भानगड झालीये, मुंडे पटापट निघत नाही. कोणाची भानगड झाली? टिश्यूची. मला वाटलं ह्याची काय भानगड झाली का? तो टेन्शन मध्ये आला. तृप्ती, हा बघ, ह्याला व्हिडिओ आवडत नाही ब्लॉग, हा बोलतो बंद कर. तर तू त्याला फोन कर, हा जेव्हा ब्लॉग बघशील तेव्हा, आणि तुला विचार की नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुला का नाही आवडत. तू लगेच टॅग करून टाक. तृप्ती लगेच बघणार व्हिडिओ. तुला माहित आहे ती. हो, तृप्ती, तिचा भाव वगैरे काय नाही. पण म्हणजे सागर चांगला नाही असं बोलायचंय. सागर पण आहे रे, आम्ही सागरचे फॅन आहे. आम्ही उलटा आहे, भले सागर आमचा नसेल पण आम्ही सागरचे. मग आम्ही उठलं महाबळेश्वरला यायचं असेल तर एकाच माणसाला झोपत ना, सागर येतोय. नुसता तुम्ही झोपेत ना नाही, बिचारायला 5 वाजता झोपेत ना म्हणून उठव. हो उठवतो ना आम्ही. जे आहे करतो तर करतो, त्यात काय खोटं कशाला बोलायचं. देतो आम्ही त्रास. त्याच्यासाठी आम्ही काय येतच नाही, तो येतच नाही पहिले. विचार माहिती ना काय अवस्था झाली. आला ही कुदवा काय झालं. रंगत बसेल काय. सूप पिऊन मजा नाही आली. कोर्स मध्ये मालवणी हंडी, मालवणी आणि हंडीमध्ये बघ चिकन सुक्का आहे, इकडे चिकन ग्रेव्ही सुद्धा आहे. ओ कलीची गेली, कलीची बघते बघ कशी, बघते बघ कशी. कलीची गेली लगेच बघते. त्यानंतर आमची लास्ट ऑर्डर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि फ्रेश लाईम सोडा. आणि आजचं जेवणाचा आमचं कार्यक्रम उरकलेला आहे अशा प्रकारे. चला फायनली आता आम्ही घरी आलोय जेवून वगैरे, आणि आता थोडंसं रिलॅक्स झालं, फ्रेश वगैरे झालोय आणि आता बसलोय बाहेर. थोडी शेकोटी केले कारण आजचा टेम्परेचर आहे ना कालच्यापेक्षा खूपच जास्त आहे. काल थोडा बरा तरी होता, पण आज थंडीत अजिबात कंट्रोलच होत नाही. बघूया आता उद्या बहुतेक आमचं निघायचं प्लॅनिंग असेल, काय सांगता येत नाही. आता उद्याचा दिवस उजळला की नंतर ठरवू काय करायचं ते. अजून मॅप्रो गार्डन आमचं बाकी राहिलं आहे कारण दिवसभर खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे पहिलं जेवून घेतलं आणि मग फिरण्यामध्ये टाईमपास झाला.
मग उद्या मॅप्रो गार्डन होईल आणि बघूया अजून प्रतापगड वगैरे करायचं आहे तर ते उद्यावरती जाईल. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा. पुन्हा भेटू आपण मग अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा.